आई बाप आणि सासू सासरा या दोघांच्या पैकी जर तुला कोणाची एकाची निवड करायची असेल तर तू कोणाची निवड करशील बरं? सोपं उत्तर आहे, काय सासू सासरा. म्हणजे आई बाप सोडून तू सासू सासऱ्याची निवड करणार? हा, त्यांची निवड करणार मी. का बरं? कारण माझ्या आईने मला शिकवलंय, हा, लग्न झाल्यावर मुलीचे आई बाप हे सासू सासरे असतात. अरे वा वा, म्हणजे तुला आईनं अगोदर सांगून ठेवलंय काय की लग्नानंतर मुलीचा आई बाप हे सासू सासरा असतात म्हणून? हा, नाही ना लागा, तुझ्यासारखी अशी विचार करणारी पोरगी आहे का नाही सगळ्याला भेटली पाहिजे. काय होतंय माहित आहे का, अलीकडं नवऱ्याच्या आई बापाला सजासजी आताच्या पोरी अगं आई बापासारखी माया लावायला तयार नाही त्या. पण असं पण आहे ना, काय काय सासू पण त्या पुरींना आपलं म्हणजे आपली मुलगी म्हणून सांभाळायला नकार देतात. तसं नसतं काय, तुला एक सांगतो. हा, हे बघ, टाळी काय दोन हातानं वाजत नाही, पण कसं असतं माहित आहे का, हे बघ, आई बाप आपल्याला लहानाची मोठी करतात. एकदा का आपलं लग्न झालं की मग आपल्याला आई बापाच्या घरी राहायला येते का सांग बरं? म्हणजे मुलींचं झालं तसं नाही नाही. आता मुलीच्या घरी मस्त सोन्याच्या ताटात जेवली असेल, हो बरोबर आहे. पण सासू सासऱ्याच्या घरी तर जेवता येतंय का? नाही. कारण हिथली परिस्थिती वेगळी असती, हिथली परिस्थिती वेगळी असती. पण कसं असतं माहित आहे का, लग्न झाल्यावर मुलीनं आहे का नाही की बाबा थोडस स्वतःला पण बदललं पाहिजे. हो तेवढं आहे. है का नाही? मग हा, बोल तू बोल. बऱ्याच काय गोष्टी असतात त्या बदलल्या पाहिजेत पोरींनी पण. असंच नाही की नाही का, तीच गोष्ट आपण जसं माहेराला हट्ट करू शकतो तसं सासरे आपण हट्ट करू शकत नाही. नाही करू शकतो की,